मित्रांनो, आत्ताच थोड्या वेळापूर्वी राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये काही मागण्या ठेवलेल्या आहेत. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रिय श्री देवेंद्र फडणवीस, अख्ख्या महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी 10 दिवसांपेक्षा जास्त काळ उपोषण करत आहे. पुण्यात त्यांनी मला अशा नियमांबद्दल सांगितले की जी त्यांची प्रतिष्ठा हिरावून घेतात आणि शिक्षणाचा मार्ग बंद करतात. बहुतेक आदिवासी विद्यार्थी दुर्गम भागांतून येतात व शहरात शिकण्यासाठी सरकारी वसतिगृहांवर अवलंबून असतात. एका नवीन नियमानुसार 30 वर्षावरील कोणालाही या वसतिगृहांमध्ये प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे अजूनही अभ्यास पूर्ण करत आहेत किंवा परीक्षांची तयारी करत आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांना बाहेर ठेवले जाते. वसतिगृह असुरक्षित आहेत आणि बहुतेक वेळा अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध नसतात. विद्यार्थ्यांना दुखापती आणि मृत्यूही सहन करावे लागले, ज्यात साप चावण्याचा समावेश आहे. मुलींसाठीची सुविधा आणखी वाईट आहे. मला हे समजून तर धक्का बसला की दीर्घ अनुपस्थितीनंतर परत येणाऱ्या महिला विद्यार्थ्यांना गर्भधारणा तपासणी आणि इतर अनेक वैद्यकीय तपासण्या करणे बंधनकारक आहे, जेणेकरून त्यांची योग्यता सिद्ध होईल. ही एक अपमानजनक प्रथा आहे जी त्यांना दोषी ठरवते, जोपर्यंत त्या स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाहीत. हा नियम त्यांच्या प्रतिष्ठेवर आणि मानवतेवर हल्ला आहे. हे विद्यार्थी कोणत्याही दयेची भीक मागत नाहीत, ते फक्त त्यांचे हक्क मागत आहे. त्यांनी आपल्या आरोग्याची बाजी लावून सरकारला ऐकण्यासाठी भाग पाडायला नको. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यक्तिशः निषेध करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना भेटा, त्यांचे म्हणणे ऐका आणि त्यांच्या समस्या तातडीने सोडवा. आपला विश्वासू राहुल गांधी. तर त्याच्यानंतर त्यांनी काही मागण्या मांडलेल्या आहेत. तर बघू आता देवेंद्र फडणवीस याला कसं रिस्पॉन्ड करतात. नाहीतर राहुल गांधींनी सांगितलं होतं त्या मुलांना की तुम्ही मला इन्व्हाइट का करत नाही म्हणून तुमच्या प्रोटेस्टच्या ठिकाणी. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.